मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज. अध्यक्षच दोषी आहे अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय. लोक वर गेले नाही तसं नाहीये, पण ही पद्धत कुठली आहे? हे चुकीचं आहे, चुकीचं आहे. मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या अखत्यारीत नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे. अध्यक्ष महाराज या सदनातले सन्माननीय सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री ज्या पद्धतीनं सातत्यानं शेतकऱ्याचा अपमान करतात आहे, शेतकऱ्याचा अपमान करतात अध्यक्ष महाराज, हा अपमान आता राज्यातला शेतकरी अन्नदाता सहन करणार आहे. अध्यक्ष महाराज, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे. अध्यक्ष महाराज, ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज, आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीचं वक्तव्य हेच अध्यक्ष महाराज अजिबात नाही चालणार. अध्यक्ष महाराज, याच्यावर कारवाई झाली पाहिजे. नानाभाऊ, तुमच्याकडनं असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही. हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. दिनांक 30 जून 2025 पासून काय करताय तुम्ही? काय करताय? काय योग्य नाही, हे काय योग्य नाही, हे योग्य नाही, हे योग्य नाही. नानाभाऊ, हे बरोबर नाही, बरोबर नाही. दिनांक 30 जून 2000 हे चुकीचं आहे, चुकीचं आहे. नाही, बसा बसा बसा. अध्यक्ष बोलायला उभे राहिले असताना असं वागणं तुम्हाला जर शोभत असेल तर मला काय म्हणायचं नाहीये पुढे. खरं तर नानाभाऊ पटोले या सभागृहाचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत. ते अध्यक्ष असताना या सभागृहात राजदंडाला स्पर्श केल्यानंतर काय कारवाई करावी या संदर्भातलं रुलिंग झालेलं. त्यामुळे नानाभाऊ, मला तुम्ही पुढची कारवाई करण्यासाठी अजून मजबूर करू नका. आपण जागेवर बसा, अथवा सभागृहाचं नियमित कामकाज चालू ठेवण्यासाठी मला पुढची कारवाई करायला लागेल. आपण जागेवर बसा. एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय आहे. अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्षच दोषी आहेत अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय. लोक वर गेले नाही तसं नाहीये, पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षांच्या अंगावर धावून जायचं? ही पद्धत योग्य नाही, अतिशय अयोग्य पद्धत आहे. अध्यक्ष महोदय, नानाभाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत. अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये. नानाभाऊंनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे. नानाभाऊंनी माफी मागितली पाहिजे, त्यांनी माफी मागितली पाहिजे. अध्यक्ष महोदय, खाली उतरा. काय चाललंय, काय चाललंय? तुम्ही खाली उतरा, हे चुकीचं आहे. तुम्ही खाली बसा. सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी ते अध्यक्षांच्या अंगावर धावून जायचं ही पद्धत योग्य नाही, अतिशय अयोग्य पद्धत आहे. अध्यक्ष महोदय, नानाभाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत. अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये. नानाभाऊंनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे. मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या अखत्यारीत नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे. चला पुढे घ्या, पुढे घ्या. चला पुढे घ्या. तुपे साहेब बोला. नानाभाऊ, आपल्याला सस्पेंड करणे, आपण बाहेर जाऊ सभागृहातनं. चला बसा. नानाभाऊ, हे योग्य नाही. चला तुपे साहेब बोला. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे व भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत केलेली काही विधानं गेल्या काही दिवसांमध्ये वादग्रस्त ठरली होती.
या विधानांचा संदर्भ देत नाना पटोलेंनी विधानसभेत संताप व्यक्त केला आहे। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबद्दल सभागृहात माफी मागितली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली। मात्र त्यावेळी गोंधळ सुरू झाला। बबनराव लोणीकर व कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या सातत्याने अपमान करत आहेत। हा अपमान अन्नदाता सहन करणार नाही। मुख्यमंत्र्यांनी सभागृहात शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे। मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही असं नाना पटोले म्हणाले। दरम्यान यावर असंसदीय शब्दांचा उल्लेख केल्याबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी नाना पटोलेंना समज दिली। पण तेव्हाच नाना पटोले अध्यक्षांच्या खुर्चीजवळ जाऊन तावातावाने बोलू लागले आणि यानंतर 5 मिनिटांसाठी सभागृह स्थगित देखील करण्यात आलं होतं। त्यानंतर परत कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी माफी मागा, शेतकऱ्यांची माफी मागा अशा घोषणा द्यायला सुरुवात केली। दरम्यान राहुल नार्वेकरांनी वारंवार समज दिल्यानंतर देखील नाना पटोले अध्यक्षांच्या खुर्चीजवळ जाऊन वाद घालत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंच्या माफीची मागणी केली। एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे, पण थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय आहे। जणू काही अध्यक्ष दोषी आहेत अशा पद्धतीने अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदाच पाहतोय। लोक वर गेले नाही असं नाही, पण अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणं हे अजिबात योग्य नव्हतं। नाना पटोले स्वतः अध्यक्ष राहिलेले आहेत, त्यांनी असं वागणं योग्य नाही। नाना पटोलेंनी माफी मागायलाच हवी असं मुख्यमंत्री म्हणाले। यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी नाना पटोलेंचं दिवसभरासाठी निलंबन करत असल्याचं जाहीर केलं। यावर पुन्हा एकदा विरोधकांनी सभागृहात गोंधळ व घोषणाबाजीला सुरुवात केली। दरम्यान नाना पटोलेंचं 1 दिवसासाठी निलंबन झाल्यानंतर त्याचा निषेध म्हणून विरोधकांनी 1 दिवसासाठी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकलाय। महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं असेल की शेतकऱ्यांसाठी आवाज उठवण्यासाठी, शेतकऱ्यांच्या झालेल्या अपमानाविरोधात आवाज उठवण्यासाठी कुणीतरी निलंबित झालाय। आपण हा एक भयानक पायंडा पाडलाय। महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की हे एक सरकार शेतकऱ्यांचं नसून निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने आमच्या डोक्यावर बसलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दिलेली वचन न पाळता त्यांचा अपमान करून त्यांना सत्ताधारी बाकांवर बसता येतं हे आज निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने भाजपने दाखवलंय आणि त्यामुळेच नाना पटोलेंच्या निलंबनाचा निषेध म्हणून आम्ही आज 1 दिवसाच्या कामकाजावर बहिष्कार टाकलाय अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिली आहे। आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।